पेंच व्याघ्र प्रकल्पामधून वनविभाग आणि BNHS कडून ट्रान्समीटर आणि टॅगिंग करून सोडण्यात आलेल्या गिधाडानं 17 दिवसात 750 किलोमीटरचे अंतर कापून नाशिक शहराच्या वेशीवर प्रवेश केला होता. अशक्तपणामुळे जमिनीवर दारणा सांगवी गावात थकलेल्या अवस्थेत बसलेल्या गिधाडाला पूर्व वन विभागाच्या पथकानं रेस्क्यू केले होते. 21 दिवस वन विभागाच्या म्हसरूळ TTC मध्ये उपचार करण्यात येत होते. ठणठणीत झालेल्या या गिधाडाला अंजनेरी येथे रेस्क्यू नाशिक डिव्हिजन आणि पश्चिम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी निसर्गात मुक्त केले. प्रवासातील थकवा, उपासमारीमुळे किडनी लिव्हरची कार्यक्षमता मंदावून विभागाच्या म्हसरूळ येथील वन्य प्राणी उपचार केंद्रात पशुवैद्यक हेमराज सुखवाल यांनी केले होते. सलग 21 दिवस उपचार आणि शुश्रूषा केल्यानंतर गिधाडाची प्रकृती ठणठणीत झाल्याचा निर्वाळा सुखवाल यांनी दिल्यानंतर उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांच्या आदेशान्वये वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ, वनपरिमंडळ अधिकारी प्रवीण रत्नपारखी, रेस्क्यू नाशिकचे अभिजित महाले, ऋषिकेश तिवडे, अरुण अय्यर यांनी गिधाडाला सुरक्षितरित्या अंजनेरी येथे नैसर्गिक अधिवास क्षेत्रात मुक्त केले. यावेळी गिधाडाने उंच गगनभरारी घेत आकाशात तब्बल 2 ते 3 घिरट्या लगावल्याचे रत्नपारखी यांनी सांगितले. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.